नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा हे फुलराणीची वाट पाहत असतात. फुलराणी ही टाइमवर आलेली नसती. ते म्हणतात की 8:30 वाजले तरी सुद्धा हिचा तपास नाहीये, हिला वेळेचं काही भान नाहीये असं म्हणत ते हातामध्ये झाडू घेतात आणि म्हणतात की येऊ द्या जाता ह्या फुलराणीला, नाही ना हिला धडा शिकवणार तर मी नावाचा हा नाही. असं म्हणत असताना तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अशोक मामांना वाटतं की फुलराणी आली आहे. ते रागातच दरवाजा उघडत म्हणतात की चल निघ इथून. तर समोर भैरवी असते. भैरवीला पाहताच अशोक मामा म्हणतात की तू इथं आणि फुलराणी कुठे असं म्हणत ते फुलराणीला बाहेर डोकावून पाहतात. तर भैरवी ही आतमध्ये निघून येते आणि समा इरा असा मोठ्याने आवाज देऊ लागते. अशोक मामा म्हणतात ए ए, हा काय प्रकार आहे, तू इथं कस काय आलीस? इरा भैरवी म्हणते की मी माझ्या भाच्यांना इथं भेटायला आलीये. अशोक मामा म्हणतात पण तू अशी न सांगता कस काय आली? भैरवी म्हणते की मी माझ्या भाच्यांना इथं भेटायला आले. अशोक मामा म्हणतात पण अशी न सांगता तू आलीस कस काय इथे? भैरवी म्हणते इथं सांगून यायला हे काही जेल आहे, आणि तसंही मी फोन करून तुम्हाला सांगितलं असतं तर माझ्यासाठी काही तुम्ही इथं पायघडा घालणार होतात का? अशोक मामा म्हणतात की नाही, मी तर तुझ्यावरती इथे यायला बंदीच घालणार होतो. भैरवी अशोक मामांना दुर्लक्ष करत पुन्हा एकदा तिन्ही मुलांना आवाज देते. तिन्ही मुलं तिथे येतात. मावशीला बघून ते तिघही खुश होतात. ईशान म्हणतो तुम्ही परत एकदा भांडताय की काय? इरा म्हणते प्लीज तुम्ही भांडू नका ना, तुम्ही भांडलात की मला खूप भीती वाटते. तर भैरवी म्हणते नाही रे बाळा, मी भांडत नाहीये, मला एक सांगा की तुम्ही सगळ्यांनी ब्रश केलाय का? तिन्ही मुलं हो म्हणतात. भैरवी म्हणते मग चला, मी तुमच्यासाठी काय खाऊ आणलेलं आहे, हे बघा, पिझ्झा, बर्गर, कोक तुम्हाला आवडतं ना, मी सगळं तुमच्यासाठी घेऊन आले आणि आज आपण मज्जा करायची, मी सगळं काही प्लॅन केलेलं आहे. तर अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात की हा काय तमाशा लावलेला आहे? तर भैरवी म्हणते एक्सक्यूज मी. अशोक मामा म्हणतात की मुलांना असलं अरबट चरबट खायला दिलेलं मला चालणार नाही. तर भैरवी म्हणते की पण मुलांना हे आवडतं. अशोक मामा म्हणतात की पण ते असलं खाल्ल्याने आजारी पडतील. भैरवी म्हणते की असलंच ते पोरं आतापर्यंत खात आलेले आहेत, काही झालं नाही त्यांना. अशोक मामा म्हणतात की पल्लवी त्यांना असलं काही खायला द्यायची नाही. भैरवी म्हणते की तुम्हाला काय माहितीये? पुढे ती इराला म्हणते की इरू मला सांग, मम्माने तुला कधीच बर्गर खाऊ दिला नाही का? तर इरा म्हणते की कधी कधी खायला द्यायची. भैरवी म्हणते की मग आज कधी कधी आहे असं समजा आणि खा. तर अशोक मामा म्हणतात की पण असलं माझ्या घरात चालणार नाही, आणि मुलांना काय खायला द्यावं काय खायला देऊ नये एवढं सुद्धा कळत नाहीत का? तर भैरवी म्हणते ती लहान आहेत, खावते त्यांना. अशोक मामा म्हणतात पण तू मोठी आहेस ना, मग तुला कळत नाही का? इथं आल्यापासून त्यांना मी असलं काही खाऊ घातलं नाही, म्हणूनच पोरं अजून धडधाकट आहेत. आणि काय खावं कधी खावं त्याला सुद्धा एक वेळ असते, त्याला एक शिस्त असते. तर भैरवी म्हणते की मुलांच्या आवडी पुढं तुम्हाला शिस्त महत्वाची वाटते का? अशोक मामा म्हणतात जर आवड शिस्तीच्या आड येत असेल तर हो, मला शिस्त महत्वाची वाटते. असं म्हणून अशोक मामा इराच्या हातातील बर्गर काढून घेतात. तर भैरवी म्हणते की बघा बघा, तुमचे आजोबा तुमच्या तोंडातील घास काढून घेतात. अशोक मामांना हे ऐकल्यावरती फार वाईट वाटतं. ते तो बर्गर पुन्हा एकदा इराच्या हातात देतात आणि रागातच तिथून निघून येतात. तर पुढे भैरवी पोरांना म्हणते की चला मुलांनो, खा तुम्ही, काही काळजी करू नका. ईशान लगेच ते खातो. पुढे संयमी म्हणते की माऊ मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तर इकडे अशोक मामा हे ईश्वर काकांना फोन करतात आणि म्हणतात की ईश्वर तू ताबडतोब इकडे घरी निघून ये. ईश्वर काका म्हणतात की काय झालं अशोक, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? अशोक मामा म्हणतात की मी ठीक आहे, पण तू ताबडतोब इकडे निघून ये, ती आलीये. ईश्वर काका म्हणतात की काय झालं, कोण आलीये? अशोक मामा म्हणतात की अरे तीच आलेली आहे, यांची मावशी. म्हणे मावशी, माझी सगळी शिस्त तिने एका दिवसात मोडून काढलेली आहे. ही मला त्या पोरांसमोर नालायक ठरवायला बघतीये. तर ईश्वर काका म्हणतात की मला नक्की सांगशील का, नक्की नेमकं काय झालंय, मला काहीच कळत नाहीये. अशोक मामा म्हणतात की काय सांगायचंय, काना मागून आली आणि तिखट झाली असं झालेलं आहे. तू लवकर निघून ये, नाहीतर माझ्या हातातून काहीतरी वेगळंच होऊन बसेल. ईश्वर काका म्हणतात बरोबर, तू शांत राहा, मी लगेच तिथे येतोय. आणि इकडे भैरवी ही संयमीला म्हणते अगं तुला काय झालंय? तर संयमी म्हणते की मी तुलाच विचारते की भाऊ तुला काय झालं आहे, तू का अशी वागतेस, तू का उगाच त्यांना बीट करतेस, तुला माहितीये ना की ते जर फ्रिकआउट झाले तर ते सीन क्रिएट करतील. तर भैरवी म्हणते असं काही होणार नाहीये. संयमी म्हणते हे तू म्हणतेस, काल पाहिलंच ना की त्यांनी केवढा बिग टाइम ड्रामा केला. भैरवी म्हणते की हो मला माहितीये ते, म्हणूनच मी काल घरी जाऊन जरा विचार केला आणि आता विचार करूनच इथं आलेले आहे. मला चांगलंच माहिती की ते काही करणार नाहीयेत. मला एक गोष्ट चांगली कळाली, आता ह्यांच्यासोबत भांडणामध्ये काहीच अर्थ नाहीये. त्यामुळं आता आपल्याला तेच करायचं जे आपल्याला हवं आहे. मग जेव्हा काय गोष्टी यांच्या हाताच्या बाहेर जातील, शिस्तीच्या बाहेर जातील, त्यावेळेस ते चिडचिड करतील आणि मग रेसलेस होतील. मग गिव्ह अप करतील आणि मग ते स्वतःहूनच मला म्हणतील की बाई गं, मला काही झेपत नाही, तू मुलांना इथून घेऊन जा. तर संयमी म्हणते म्हणजे माऊ तू आम्हाला आता इथून घेऊन जाणार नाहीये? भैरवी म्हणते की आता नाही घेऊन जाणार. तू बघच फक्त की मी आता बरोबर त्यांना कसं स्वतःहूनच सांगायला लावते की तुम्ही मुलं माझ्या ताब्यात द्या
म्हणून. मला एक सांग संयमी, तुला माहिती आहे का तुझे आजोबा असे एकटे का आहेत? कारण की ते रिजिड आहेत. त्यांना त्यांच्या शिस्तीपुढे काही दिसत नाही. त्यांना फक्त त्यांची शिस्त ही महत्वाची असते आणि तेच आता आपण मोडून काढायची, की मग ते स्वतःहूनच मला म्हणतील की बाई मला काही हे झेपत नाहीये. कसं असतं संयमी, पॅरेंटिंग करण्यासाठी अडॉप्ट करावं लागतं आणि ते तुझ्या आजोबांना अजिबात जमत नाही. त्यांना फक्त शिस्त ही महत्वाची असते. त्यामुळं अडॉप्टिंग करणं हे गरजेचं असतं जर पॅरेंटिंग करायचं असेल तर. तर संयमी खुश होते आणि ती म्हणते की तू बरोबर बोलतेस माऊ. दुबईला असताना सुद्धा मम्माला जर कंट्रोल काही गोष्टी झाल्या नाही तर बाबा आम्हाला सांभाळून घ्यायचा आणि बाबाची चिडचिड झाली तर मग मम्मा सांभाळून घ्यायची. की अगदी तसंच आता हे त्यांना काही झेपणार नाही, त्यांना काही हे जमणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा स्वतःहून म्हणतील की तू इथून घेऊन जा, त्यावेळेस मी तुम्हाला इथून नक्कीच घेऊन जाणार. तेवढ्या तिथे इरा आणि ईशान येतात. ईशान म्हणतो की तुम्ही दोघी जणी काय बोलतायत? भैरवी म्हणते काय बोलतायत काय? आधी तोंडाचा सॉस पूस आणि तुमचं झालं का खाऊन? दोघं जण हो बोलतात. मग भैरवी म्हणते मग आता वाट कसली बघतायत? चला आवरायला घ्या, आपल्याला बाहेर जायचंय ना. तर इरा आणि ईशान खुश होतात आणि हो म्हणत आतमध्ये पळतात. तर इकडे अशोक मामांना मात्र ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप चिडचिड झालेली असतात. तर ते घरामध्ये झाऱ्या घालत असतात. तिथे ईश्वर काका येतात आणि मग अशोक मामा म्हणतात की बरं झाला ईश्वर तू आलेला आहेस. अरे तू बघ मुलांनी काय अरबट सरबट खाल्लेलं आहे, तेलकट तुपट खाल्लेलं आहे. तो मधला मगाशी मला म्हटला की मला दूध प्यायचं नाहीये आणि आता आईस्क्रीम मागतोय. अरे बाहेर केवढी थंडी पडली, लोक किती थंडीने गारठलेली आहेत. खोकून खोकून त्याचा जीव बेजार झालाय आणि हा आईस्क्रीम मागतोय. तर ईश्वर काका म्हणतात की हो हो तू शांत हो, मला सांग मुलं कुठे आहेत. तेवढे तिथे ईशान येतो आणि तो म्हणतो की हाय ईश्वर आजोबा, तुम्ही येतात का आमच्यासोबत मुंबई दर्शन करायला? तर अशोक मामा म्हणतात की काय मुंबई दर्शन? तर भैरवी येते आणि ती म्हणते की हो मी मुलांना बाहेर घेऊन चालली आहे मुंबई पाहायला. तर अशोक मामा म्हणतात की मुलांना असं बाहेर घेऊन गेलेलं मला चालणार नाही. ईश्वर काका अशोक मामांना शांत करत म्हणतात की अशोक तू थांब जरा. पुढे ते भैरवीला म्हणतात की आपण जरा बसून बोलूयात का? भैरवी म्हणते की आपण एकमेकांना ओळखतो का? ईश्वर काका म्हणतात अरे हो मी ओळख करून द्यायचं विसरलो, मी अशोकचा मित्र ईश्वर. तर भैरवी म्हणते अरे हो मी तुमच्याबद्दल ऐकलं नाही, नाईस टू मीट यू काका. पुढे ती म्हणते की मी मुलांना बाहेर घेऊन चाललेले आहे, मुलांना मुंबई सोबत ओळख करून द्यायला नको का? आतापर्यंत काकांनी त्यांना बाहेर घेऊन गेलेले नाहीयेत, त्यामुळे आता मी घेऊन चाललेले आहेत, त्यांना कुणी बाहेर घेऊन जायला नको का? तर ईश्वर काका म्हणतात की ते बरोबर आहे पण अशोक नंतर घेऊन जाईल त्यांना. भैरवी म्हणते की का पण मी नेलं तर काय प्रॉब्लेम आहे? आणि तसंही ह्यांना आवडत असेल घरामध्ये कोंडून राहायला, पण मुलांचं अख्खं आयुष्य जायचे, मुलांना बाहेर जायला नको का? तर अशोक मामा रागातच म्हणतात पण मुंबईच्या ह्या ट्रॅफिकमध्ये गर्दीमध्ये मुलं हरवली तर? भैरवी ही अशोक मामांना इग्नोर करत ईश्वर काकांकडे बघत म्हणते की पण मॅप नावाची गोष्ट असते आणि मी आहे ना ते काही कोणत्या स्ट्रेंजर सोबत बाहेर चाललेले नाही, मी त्यांची मावशी आहे. चला मुलांनो असं म्हणत भैरवी मुलांना घेऊन जाते. तर अशोक मामा त्यांना अडवायला जातात तर ईश्वर काका हे अशोक मामांना शांत करत म्हणतात की तू शांत हो अशोक. इकडे घरातून बाहेर जात असताना फुलराणी येते आणि फुलराणी म्हणते की अरे बाळांनो तुम्ही कुठं निघाला आहात? मावशीकडे तुम्हाला फिरायला घेऊन जाते का? तर भैरवी म्हणते की डोंट वरी कायमची नाही घेऊन जात, चला मुलांनो बाय म्हणा. असं म्हणून सर्वजण त्यांना बाय करतात आणि तिथून बाहेर पडतात. पुढे बाहेर येऊन भैरवी ही सगळ्या मुलांना सांगते की आज आपण दिवसभरामध्ये काय काय प्लॅन करायचा. पुढे मुलं खुश होतात. इरा ईशान हे जाऊन गाडीमध्ये बसतात. संयमी म्हणते की माऊ मला नाही यायचं, ये इकडे 2 मिनिट. असं म्हणत संयमी भैरवीला थोडं बाजूला घेते. तर इकडे ईश्वर काका हे अशोक मामांना समजावून सांगत असतात की अरे जाऊ दे ना मुलांना, तसंही नाही तरी मुलांना घरामध्ये राहून बोर झालं असेल. तर अशोक मामा म्हणतात अरे हे काही जेल आहे का तेव्हा बोर व्हायला? तर ईश्वर काका म्हणतात अरे पण ठीक आहे, तिला फक्त मुलांचे लाड करायचे बाकी काही नाही. तर अशोक मामा म्हणतात की अशाच लाडामुळं मुलं बिघडतात. ईश्वर काका म्हणतात अरे पण ते दुबईमध्ये होते तेव्हा त्यांचा असंच लाड होत होते, मग काय ते बिघडलीत का? तर अशोक मामा म्हणतात अरे त्यावेळेस पल्लवी आणि अमित होते, त्या दोघांना बरोबर कळतं की मुलांना कसं समजायचं ते. पुढे ईश्वर काका म्हणतात की हे बघ आपण काही झालं तरी सुद्धा भैरवी ही त्यांची सख्खी मावशी आहे, त्यामुळं तिनं मुलांचं लाड करणं आणि तिनं मुलांना भेटणं हे काही आपण थांबवू शकत नाही. तर अशोक मामा म्हणतात की मग तर प्रश्नच मिटला, आता तू काहीच बोलत नाही म्हटल्यावरती मी काय बोलणार आहे? पुराणी म्हणते तशी ती बाया जरा माझ्या डोसक्यातच जाती. पण ईश्वर काका तुम्ही म्हणतात ना ते बरोबरच आहे, मुलांना बाहेर गेलंच पाहिजे आणि ती तशी त्यांची मावशी आई म्हटल्यावरती ती त्यांचं लाड पुरवणारच. आणि ती त्यांना बाहेर खेळायलाच घेऊन गेली ना, तेवढंच पोरं बाहेर जातील, खेळतील, आनंदी होतील आणि घरी परततील. उगाचच आपल्या खुंचीमध्ये त्या मुलांची फरफड कशाला करायची? त्याच्यामुळं मामा तुम्ही पण ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. ईश्वर काका म्हणतात की हे बघ अशोक तसंही मुलांनी थोडे उन्हाडक्या करणं यामध्ये सुद्धा एक गंमत असते. जशी तुझी शिस्त निवडी निर्मळ आहे ना तेवढंच मुलांचं पण उड्याट्या करणं खोड्या करणं हे निर्मळ असतं रे. त्याच्यामुळे जाऊ दे, तू ना फार इकडे लक्ष देऊ नकोस, मुलं गेलीत ना ती पण आनंदी होतील आणि परत येतील.
तर इकडे संयमी ही भैरवीला म्हणत असते की नको ना भाऊ, मला कुठेच जायचं नाहीये. भैरवी म्हणते अरे पण का, चल तू बाहेर गेलीस तर थोडं तुला फ्रेश वाटेल. तर संयमी म्हणते की तुला माहितीये का माऊ, आम्ही जेव्हा इंडियामध्ये येणार होतो ना त्यावेळेस मम्मा मला बोलली होती की आपण हे सगळं पाहिजे, गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह. बाबा मला तर त्याचं कॉलेज दाखवणार होता आणि मम्मा मला तिचा कट्टा दाखवणार होती. हे सगळं ती मला दाखवणार होती. इनफॅक्ट ते दोघं जण पहिल्यांदा कुठं भेटले ते सुद्धा मला दाखवणार होते आणि आता ते दोघं जण नाहीत. त्याच्यामुळे मला आता कुठेच फिरायचं नाहीये. उगाचच तिथे जाईल आणि मग मला रडायला येईल सारखं सारखं आणि हे रडताना पाहून दोघं जण मला सारखे प्रश्न विचारतील. सो आपण नको जाऊयात. तर भैरवी म्हणते की अगं बाळा, पण तू अशी घरात बसून राहिलीस ना तर तू अजून कोशात जाशील, तुला या गोष्टींचा त्रास होईल. ट्रस्ट मी, या सगळ्या गोष्टींमधून मी गेलेली आहे, मला सगळं माहिती की याचा काय त्रास होतो ते. त्यामुळेच म्हणते की जरा आपण बाहेर फिरूया, तू थोडी फ्रेश होशील आणि आता जायचं जर कॅन्सल केलं तर त्या दोघांचा सुद्धा मूड जाईल. तर संयमी म्हणते अगं पण माऊ, मला तिथं गेल्यावरती खूप त्रास होईल. भैरवी म्हणते की मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल, तू नको टेन्शन घेऊ. आणि असं घरात बसून राहिलीस ना तर तुलाच त्रास होईल. त्यापेक्षा बाहेर फिरायला नको का? यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला घराबाहेर निघावंच लागेल. पुढे ईशान आणि इरा दोघं जण येतात आणि म्हणतात की तुम्ही दोघी जणी काय बोलत बसलायत, चला आपल्याला उशीर होतोय. इरा म्हणते चला लवकर, नाही तर ईशान पुन्हा एकदा सुसूला जायचं नाटक करेल आणि त्यामध्येच आपला टाइमपास होईल. तर भैरवी म्हणते की नाही नाही, चला चला आपण निघूया. असं म्हणत ती संयमीला घेते आणि तिथून सगळेजण निघतात. पुढे दारावरची बेल वाजते. अशोक मामा दरवाजा उघडण्यासाठी उठायला लागतात. तेवढ्यात तिथे फुलराणी येते आणि ती म्हणते की बसा बसा, मुलं असतील मी पाहते आणि सकाळी जे काही सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. उगाचच चिडचिड करू नका, तुम्हालाच त्रास होईल. तर अशोक मामा म्हणते जा जा, तू नको मला सांगू, जा दरवाजा उघड. तर फुलराणी म्हणते की ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खर्च. असं म्हणत ती जाते आणि दरवाजा उघडते. तर समोर पोरं आलेली असतात. त्यांना पाहून फुलराणी म्हणते की अरे बाळांनो, या या या, केली का मजा, जा जा जा, आजोबांना जाऊन सांगा की तुम्ही दिवसभरात काय केलं ते. पुढे अशोक मामा हे बळस तोंडावर हसू आणत म्हणतात की या या मुलांनो, बसा बसा, सांगा मला काय काय मज्जा केली तुम्ही. तर इरा सांगते की आम्ही चौपाटीवरती गेलो, भेळ खाल्ली, रगडा पॅटीस खाल्लं. असं म्हटल्यावरती अशोक मामा थोडं थोडं वाकडे करतात. पुढे ईशान सांगतो घोड्यावरती बसलो, गेट ऑफ इंडियाला गेलो, सगळी काही मज्जा ते अशोक मामांना सांगतात. त्यानंतर इरा पुढे येते. ती अशोक मामांचा हात हातात घेत म्हणते की आजोबा, मला तुमची खूप आठवण आली, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत यायला हवं होतं, पुढच्या वेळेस आपण सगळेजण एकत्र जाऊ. हे ऐकल्यावरती अशोक मामांना फार बरं वाटतं. ते म्हणतात की बाळांनो, आता आपण पुढच्या वेळेस जाऊया, आता जा तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, प्रार्थना करा, मग आपण बोलू. असं म्हटल्यावरती सर्वजण आतमध्ये हातपाय तोंड धुवायला जातात. पुढे भैरवी ही जायला निघते. तर फुलराणी ही अशोक मामांना खुणवूनच म्हणते की त्यांना चहाचा विचारा. अशोक मामा तोंडावर बळस हसू आणत तिला म्हणतात की चहा घेणार का. तर हे ऐकल्यावरती भैरवीला सुद्धा नवल वाटतं. तिला असं वाटत असतं की ह्यांनी माझ्याच्या वरती चिडावं भांडावं, पण तसं काही न होता अशोक मामा प्रेमाने तिला म्हणतात की चहा घेणार का. तर भैरवी म्हणते की नाही नको. पुढे ती म्हणते की चला येते मी, उद्या येईल परत. तर अशोक मामा म्हणतात की कशाला. भैरवी म्हणते काय. तर फुलराणी अशोक मामांना तोंडानेच खुणावून दाखवते की प्रेमाने बोलायचं. अशोक मामा म्हणतात की बर या या या, उद्या या परत, आता किती दिवस आहात इथे. तर भैरवी म्हणते की मी आता कायमचीच आहे. हे ऐकल्यावरती अशोक मामांना अजूनच राग येतो, पण ते चेहऱ्यावर तसं काही दाखवत नाही. पुढे भैरवी म्हणते की आता माझ्या जॉबचं ट्रान्सफर इकडे झालेलं आहे, त्यामुळे आता मी कायमच भारतामध्ये राहणार आहे. अशोक मामा म्हणतात की अरे वा 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 वा, चांगले चांगले. पुढे भैरवी म्हणते की ठीक आहे मी येते, असं म्हणून ती जाते. तर फुलराणी पुढे म्हणते की बघा मामा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आपण निवांत घ्यायचं, शांततेत घ्यायचं, म्हणजे सगळं काही चांगलं होतं. तर अशोक मामा म्हणतात काय चांगलं होतंय, अगं ती तर भारतामध्ये राहायला आली. तर फुलराणी म्हणते अहो पण ती इथं जॉबसाठी येणार आहे ना, मग ती तिची जॉबला निघून जाईल, तिला कुठे वेळ मिळणार आहे मुलांमध्ये. तेवढ्या तिथे भैरवी येते आणि ती म्हणते की सॉरी टू इंटरप्ट, मला ना मगाशी एक विचारायचं राहिलं, मुलांच्या शाळेचं काय. असं म्हटल्यावरती अशोक मामांना मात्र टेन्शन येतं आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.